नमस्कार मित्रांनो, तुम्ही मराठा समाजातील असाल किंवा ओबीसी प्रवर्गातील असाल, त्याचबरोबर जर तुम्ही पीजीएनटी धनगर समाजातील असाल, तर तुम्ही जर कोणत्याही महामंडळामधून म्हणजे तुमच्या कास्ट वाईज जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, ओबीसी समाजासाठी ओबीसी महामंडळ आहे, त्याचबरोबर एनटी व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वसंतराव नाईक महामंडळ आहे. जर या महामंडळामधून तुम्ही लाभ घेतला असेल म्हणजे तुम्ही बिनव्याजी कर्जासाठी जर अप्लाय केला असेल, तुमचं कर्ज मंजूर झालं असेल, कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महामंडळाकडून व्याजाचा परतावा मिळण्यासाठी काही प्रोसेस करावी लागते. त्याच्यामध्ये तुमचं बँकेकडून जे सँक्शन लेटर मिळतं ते सँक्शन लेटर, तुमचं रिपेमेंट शेड्यूल, त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा फोटो, तुमचं व्यवसायाचं लायसन्स आणि तुमचं बँक स्टेटमेंट, ह्या गोष्टी आपल्याला महामंडळाला पोर्टलवरती जाऊन अपलोड करावं लागतं. त्याचबरोबर महामंडळामध्ये जाऊन सुद्धा ते आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला जो काही व्याजाचा परतावा आहे त्यासाठी अप्लाय करता येतो. जर तुम्ही या गोष्टी जर केल्याच नाहीत तर तुम्हाला व्याजाचा परतावा हा मिळणार नाही, बरोबर. तर त्याच्यामुळे तुमचं बँकेकडून तुम्ही LOI लेटर काढलं, तुमचं बँकेकडून लोन झालं, लोन झाल्यानंतर त्वरित तुम्ही बँकेकडून बँकेचं सँक्शन लेटर, रिपेमेंट शेड्यूल, ह्या दोन गोष्टी बँकेकडून आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या व्यवसायाचं उद्यम आधार काढायचं आहे. उद्यम आधार काढायचं, आपल्या व्यवसायाचं जो आपण जो व्यवसाय केलेला व्यवसाय निवडला होता त्या व्यवसायाची जर आपली व्यवसाय जर आपला पूर्ण रेडी झाला असेल, व्यवसाय रेडी झाला की तिथं आपल्या व्यवसायाचा तिथं आपला एक बोर्ड लावायचा. त्याच्यावरती ज्या महामंडळामधून आपण लाभ घेतला आहे, मग अण्णासाहेब पाटील असेल, ओबीसी असेल किंवा वसंतराव नाईक असेल, तर त्या आपल्या ज्या महामंडळामधून लाभ घेतला आहे आणि ज्या बँकेकडून आपल्याला लोन भेटलं आहे, अर्थसहाय्य ज्या बँकेने आपल्याला दिलं आहे, त्यांचा एक बोर्ड बनवायचा आहे आणि तो बोर्ड आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, आपलं दुकान असेल तर दुकानाला बोर्ड लावायचा आहे, गायगोठा असेल तर आपला जे काही आपण कंपाऊंड केलेलं असेल किंवा जी काही तार मारली असेल त्या तारेला आपल्याला ते आपला बोर्ड लावायचा आहे आणि त्याचा एक आपला तिथं आपण उभा राहायचा आहे. जो काही लाभार्थी आहे ज्याच्या नावावरती आपण लोन काढलं आहे त्या बोर्डपाशी त्या व्यक्तीला उभं करायचं आहे आणि त्याचा एक फोटो काढायचा आहे. तो फोटो, आणि जर तुम्ही ट्रॅक्टर घेतला असेल या योजनेमधून किंवा कोणतेही वाहन घेतलं असेल तर वाहनाचा नंबर प्लेट आल्यानंतर त्या गाडीसमोर उभं राहून नंबर प्लेट दिसेल अशा पद्धतीने आपल्याला फोटो काढायचा आहे. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला रेडी करायचे. ते अगोदर आपल्याला ऑनलाईन माही सेवा केंद्रातून किंवा CSC सेंटरकडून किंवा ज्याच्याकडून तुम्ही LOI लेटर काढलं त्याच्याकडे जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट आधी आपल्याला ऑनलाईन महामंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन हे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे. हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या जिल्ह्याचे जे काही महामंडळाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन हे कागदपत्र आपल्याला हार्ड कॉपी जमा करायचे. हे जमा केल्यानंतर महामंडळाकडून आपलं त्याचं जे काही व्याजाच्या परताव्यासाठीचं अप्रुव्हल आहे ते अप्रुव्हल दिलं जाईल. हे अप्रुव्हल यायला साधारण 15 ते 20 दिवस, 1 महिना जाऊ शकतो, कधी कधी 2 महिने सुद्धा जाऊ शकतात. हे अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला आपला तुमचा जो काही जर महिन्याचा EMI असेल तर महिन्याचा EMI, जर ट्रॅक्टरसाठी 6 महिन्याचा हप्ता असेल तर 6 महिन्याच्या हप्त्यानंतर, आता आपण उदाहरणार्थ आपण एका महिन्याच्या हप्त्याचा विचार करून आपण तुम्हाला मी प्रोसेस सांगतो. तर समजा तुमचा हप्त्याला EMI आहे, तुमचा पहिल्या महिन्याचा EMI गेला, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जर तुम्ही पहिलं अप्रुव्हल घेतला असेल महामंडळाकडून व्याजाच्या परताव्यासाठी तर तुम्हाला महामंडळाकडून ज्यावेळेस अप्रुव्हल येतं त्याच्यानंतर तुमचा एका महिन्याचा हप्ता गेला की काय करायचंय, तुम्हाला आपल्या बँकेमध्ये जायचंय, बँकेकडून स्टेटमेंट घ्यायचं, एका महिन्याचं स्टेटमेंट घ्यायचं, त्याच्यामध्ये तुमचं EMI गेलेला दिसलं पाहिजे. ते स्टेटमेंट घ्यायचं आणि आपल्या महामंडळाच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ते स्टेटमेंट आणि आपल्या व्यवसायाचा फोटो तिथं अपलोड करायचा आहे. तिथं अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला महामंडळाच्या ऑफिसला जाऊन ते स्टेटमेंट पुन्हा एकदा तुम्हाला दर महिन्याला सबमिट करावं लागेल किंवा काही जिल्ह्यामध्ये ते डायरेक्ट नुसतं तुम्ही ऑनलाईन अपलोड केलं तरी सुद्धा त्याचं अप्रुव्हल हे येऊ शकतं. ते तुमच्या जिल्ह्यानुसार वेगवेगळं राहू शकतं. तर ते तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याची चौकशी करावी लागेल. तर त्याची प्रोसेस कशी की तुम्ही आधी ऑनलाईन अपलोड करायचं, महामंडळाला जाऊन ते तुम्ही स्टेटमेंट जमा करायचं. त्याच्यानंतर ज्या वेळेस महामंडळ ते चेक करेल आणि जर महामंडळाकडे निधी उपलब्ध असेल तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये तुमच्या रिपेमेंट शेड्यूलनुसार तुमचं व्याज किती गेलं आहे तेवढं व्याज तुमच्या अकाउंटला DBT मार्फत जमा केलं जातं. ज्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेमध्ये हे व्याजाचा परतावा आपल्याला जमा केला जातो. या केसमध्ये जर तुम्ही महिन्याच्या महिन्याला सुद्धा व्याजाचा परतावा करू शकता
किंवा 3 महिन्यातून एकदा तिन्ही महिन्याचा मिळून व्याजाच्या परताव्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यावेळेस तुम्ही 3 महिन्याचे एकत्र अप्लाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 3 महिन्याचे वेगवेगळं स्टेटमेंट काढावं लागेल बँकेतून. 3 महिन्याचं 3 स्टेटमेंट येतील आणि आपल्या व्यवसायाचा फोटो आपल्याला दर महिन्याला अपलोड करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाचे 3 फोटो आपल्याला बोर्डपाशी उभे राहून काढायचे आहेत आणि ते 3 फोटो आपल्याला महामंडळाच्या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्याजाच्या परताव्यासाठी अप्लाय करू शकता. आणि आता काही केसमध्ये काही महामंडळाचा हप्ता व्याजाचा परतावा हा एका महिन्यात येतो, कधी कधी 3 महिने सुद्धा जातात. आणि काही काही जणांना जर काही त्रुटी आढळल्या असतील म्हणजे व्याजाचा परताव्यासाठी तुम्ही अप्लाय केलं पण त्यामध्ये महामंडळाने काही जर त्रुटी अप्लाय केल्या असतील म्हणजे त्रुटी दाखवल्या असतील तुमच्या महामंडळाचं तुमचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती तुमच्या अकाउंटला प्रोफाईलवरती जर काही त्रुटी दाखवत असेल तर ते तुम्हाला त्रुटी दुरुस्त करणं गरजेचं आहे. ते त्रुटी दुरुस्त करून परत तुम्हाला महामंडळाला कळवणं गरजेचं आहे की आम्ही या त्रुटी क्लिअर केल्या आहेत आणि आमच्या व्याजाच्या परताव्यासाठी प्रोसेस करा. हे तुम्हाला महामंडळाला कळवणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला महामंडळाला सांगून तुमच्या जर त्रुटी काहीच नसतील तरी सुद्धा जर तुमचा व्याजाचा परतावा येत नसेल तर तुम्हाला महामंडळाच्या ऑफिसला जाऊन तिथं साहेबांना भेटून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचा व्याजाचा परतावा हा तुमच्या अकाउंटला जमा केला जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला महामंडळामध्ये कोणतेही महामंडळ असेल, तुमचं अण्णासाहेब पाटील महामंडळ असू द्या, ओबीसी असू द्या किंवा व्हीजीएमटी असू द्या, या कोणत्याही महामंडळाच्या व्याजाच्या परताव्यासाठी जर काही अडचण येत असेल, तुम्हाला व्याजाचा परताव्याचा अप्लाय करण्यासाठी जर अडचण येत असेल किंवा तुमचे जर 6 महिने 1 वर्ष 3 महिने व्याजाचे परतावे रखडले असतील, व्याजाचे परतावे आलेच नसतील, सर्व डॉक्युमेंट अपलोड करून सुद्धा जर तुम्हाला व्याजाचा परतावा मिळाला नसेल तर त्यासाठी आपण मदत सुद्धा करतो. मी तुम्हाला खाली नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. तुमची काही त्रुटी आहे ते आपण पाहून आपण महामंडळाकडून तो तुमचा व्याजाचा परतावा हा मिळवून देण्यासाठी सुद्धा पूर्ण मार्गदर्शन आणि मदत आपल्याकडून केली जाते. त्यासाठी तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड जो महामंडळाच्या पोर्टलचा तुमच्या प्रोफाईलचा जो ID पासवर्ड आहे तो ID पासवर्ड खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमचा किती महिन्यापासून व्याजाचा परतावा रखडला आहे ते माहिती द्या. तुमचा जिल्हा ते तुम्ही तिथं टाका. आम्हाला आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल आणि त्याचा तुमचा व्याजाच्या परताव्यासाठीचं योग्य मार्गदर्शन आणि जर गरज पडली तर तुम्हाला त्याची व्याजाचा परतावा मिळण्यासाठीची पूर्ण मदत सुद्धा आमच्या टीमकडून केली जाईल. जर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमचा एक शेअर कोणाच्या तरी व्याजाचा परतावा त्यांच्या अकाउंटला जमा करू शकतो. आणि जर अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कायम पाहिजे असेल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.